राज्यातील केवळ 2च महापालिकांनी 50% राजकीय आरक्षणाची मर्यादा ओलांडली असल्यामुळे महापालिकांच्या निवडणुका आधी घेता येतील किंवा येणं सोपं जाईल हा विचार करून त्याबाबतची चाचपणी राज्य निवडणूक आयोग करत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे। राज्यातील 40 नगरपरिषदा आणि 17 नगरपंचायतींमध्ये राजकीय आरक्षण हे 50%पेक्षा अधिक आहे। त्यातील सर्वाधिक संख्या ही विदर्भातली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम सुनावणीच्या अधीन राहून तिथे निवडणूक होणार असल्यानं त्यावेळी आदेश काय येतो आणि कधी येतो त्यावर ओबीसी नगरसेवक आणि नगराध्यक्षांचे राजकीय भवितव्य अवलंबून असेल। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण देताना राज्य निवडणूक आयोगानं एससी, एसटी आणि महिलांच्या बाबतीत अपूर्णांक संख्या जवळच्या पूर्ण संख्येत मोजण्याची सूट दिली आहे, पण हीच पद्धत ओबीसींसाठी विचारात घेणार नाही असं स्पष्ट केलंय। त्यामुळे बहुतांश ठिकाणी ओबीसींची एक जागा कमी होते आणि आयोगाकडून ओबीसींवर हा अन्याय होतोय। याविरोधात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या निवेदनावर 2 डिसेंबरपर्यंत निर्णय घ्या असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं राज्य निवडणूक आयोगाला दिलेत। राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानं मुंबई महानगरपालिका निवडणूक 2025 करता प्रभागनिहाय अंतिम आरक्षण शुक्रवारी राजपत्रात प्रसिद्ध केलंय। एकूण 227 जागांपैकी अनुसूचित जातीसाठी 15, अनुसूचित जमातींसाठी 2, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाकरता 61 जागा राखीव झाल्यात, तर त्यापैकी एकूण 227 जागांपैकी 114 जागा महिलांसाठी राखीव झाल्यात। नशिराबादमध्ये भाजप सेना युतीविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा थेट सामना रंगलाय। राष्ट्रवादी पक्षातर्फे कॉर्नर बैठकांवर जोर दिला जातोय। मंत्री अदिती तटकरे यांनी भरत गोगावले हे नैराश्यातून टीका करतात। टीका करण्यात वेळ घालवला तर जिल्हा कधी पुढे नेणार असा टोला लगावलाय। बदलापुरात नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारात बोलताना अदिती तटकरे यांनी भरत गोगावले यांच्यावर टीका केली। मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार दरम्यान रविवारी सकाळी 10:55 ते दुपारी 3:55 दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। या कालावधीमध्ये मस्जिद बंदर, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड या स्टेशनवर लोकल मिळणार नाही। आरे ते कफ परेड या भुयारी मेट्रो 3 मार्गिकेवर मासिक पास सुविधा शुक्रवारपासून सुरू करण्यात आली आहे। मेट्रो कनेक्ट 3 ॲपवर हे सवलतीचे मासिक पास उपलब्ध होणार आहेत। त्यातून प्रवाशांना दरमहा 60 ट्रिप पासवर 15% तर 45 ट्रिप पासवर 10% सवलत मिळणार आहे। पश्चिम रेल्वेच्या विरार डहाणू रोड मार्गावर पहिल्यांदाच 15 डब्यांच्या लोकल धावणार आहेत। नवीन वर्षात लागू होणाऱ्या वेळापत्रकामध्ये हा बदल अपेक्षित असून त्यानुसार 15 डब्यांच्या 6 फेऱ्या चालवल्या जाऊ शकतात, तर चर्चगेट विरार दरम्यान एसी गाड्यांच्या फेऱ्या देखील वाढवण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। नागपाडा येथील तांबावाला इमारत, देवजी धरसी इमारत आणि जोहरा मेन्शन या इमारतींचा रखडलेला पुनर्विकास आता म्हाडा करणार आहे। राज्य सरकारनं या इमारतींचा पुनर्विकास करण्यास मंजुरी दिली आहे, मात्र या इमारतींचा पुनर्विकास अर्ध्यावर सोडून देणाऱ्या विकासकावर गुन्हा दाखल करून त्याला काळ्या यादीमध्ये टाकलं जाणार आहे। उत्तर भारतातून दक्षिणेकडे पुन्हा थंड वारे वाहण्यास सुरुवात झाली असल्यानं मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर कोकणाचा किमान तापमानाचा पारा शनिवारपासून खाली येणार आहे। मुंबईचं किमान तापमान 17 तर राज्यभरातील किमान तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत राहणार आहे। मुंबई शहरात ज्या ठिकाणी सर्वाधिक वायू प्रदूषण आहे त्या ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामांच्या ठिकाणांची पाहणी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं 5 जणांची समिती नेमली आहे। ही समिती यापूर्वी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्यात येत आहे की नाही याची पडताळणी करणार आहे। कॅन्सर निदान उपचारात सुधारणा करण्यासाठी उच्च दर्जाची उपकरणं उपलब्ध असणं आवश्यक आहे। त्या अनुषंगाने राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांकडून त्यांच्या खरेदीसाठी शासनाला प्रस्ताव प्राप्त येत असतात, मात्र खरेदी प्रस्तावांमध्ये मोठी तफावत दिसून येत असल्यानं या सर्व बाबींचा एकत्रित आणि निष्पक्ष विचार करून शासनाला शिफारसी करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागानं राज्यस्तरीय समिती स्थापन केली आहे। खासदार श्रीकांत शिंदेंच्या पुढाकारानं डोंबिवलीमध्ये संत सावळाराम महाराज अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे। यासाठी शासनानं 180 कोटी मंजूर केलाय। हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या संकुलाचं देखभाल आणि व्यवस्थापन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे सोपवण्यात येणार आहे। पुण्यातील विमाननगर परिसरात कोयत्यानं तोडफोड करणाऱ्या 4 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। आरोपींनी तोडफोड केलेल्या ठिकाणी पोलिसांनी 4ही आरोपींची धिंड काढत त्यांना कान धरत उठाभाषा काढायला लावल्या। गोरेगाव पूर्व येथील आरे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये डोळ्यात मिरची पावडर टाकून सोन्याची चेन हिसकवणाऱ्या टोळीतील 4 जणांना आरे पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सगळ्यांना ताब्यात घेतलं असून सर्व आरोपी मानखुर्द येथील रहिवासी आहेत। एमएमसी झोनचा प्रवक्ता आनंदसह 11 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय। दरेकसा पोलीस ठाण्यामध्ये माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं असून आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांवर 3 राज्यात 2 कोटींचं बक्षीस होतं।
कुख्यात गुंड गजा माने पुणे पोलीस आयुक्तालयातून बाहेर पडला। कोर्टाच्या आदेशानुसार पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये थांबण्यास गजा माने याला पोलिसांनी मनाई केली आहे। त्यामुळे गजा माने आता पुणे महानगरपालिकेच्या हद्दीबाहेर राहणार आहे। जेलमधून बाहेर आल्यानंतर गजा मानेनं गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तांसमोर हजेरी लावली। मुंबई महानगरपालिकेचे वादग्रस्त सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय। पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी याबाबत तातडीचे आदेश दिले। सोलापूरच्या बस स्थानकाची अवस्था पाहून परिवहन मंत्री सरनाईक यांनी संताप व्यक्त केलाय। अस्वच्छता आढळल्यानं आगार प्रमुखाला सरनाईकांनी निलंबित केलं। मावळ तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांसाठी आयोजित मूल्यवर्धन प्रशिक्षण नायगावातील व्यंकटेश्वर वर्ल्ड स्कूल इथे संपन्न झालं। विद्यार्थ्यांमध्ये उपक्रम आणि आनंददायी खेळांच्या माध्यमातून शाळेची आवड निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला। पुण्यात एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आत्महत्या केली आहे। बुलढाण्यातील रहिवासी असलेल्या 26 वर्षीय सागर पवारनं एमपीएससी परीक्षेमध्ये यश मिळत नसल्यानं नैराश्यातून आत्महत्या केली। पुण्यामध्ये पीएमपी बस चालकानं काही नागरिकांवर अरेरावी करत धमकावलंय। माझा भाऊ पोलिसात असल्याचं म्हणत नागरिकांना त्यानं धमकावलं। घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। रत्नागिरीच्या शिरगावमध्ये 2 दुचाकींची जोरदार धडक झाली आणि या अपघातात 5 जण गंभीर जखमी झालेत। जखमींना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। आणि आता पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। निवडणुकीच्या धामधुमीत प्रचारासाठी वेळेत पोहोचण्यासाठी नेत्यांची चांगलीच धावपळ होत आहे। शिर्डी विमानतळावर एकनाथ शिंदेंची धावपळ झाल्याचं पाहायला मिळालं। एकाच दिवशी अनेक सभा घेण्यासाठी नेत्यांची धमचाक होते। कोपरगाव येथील हेलिपॅडवर उतरताच उड्डाणाच्या वेळेत पोहोचण्यासाठी अजित पवार धावत पळत सभेसाठी निघाले। नेत्यांची ही धावपळ कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। मतदानाच्या आदल्या दिवशी 10 वाजेपर्यंत सभा घेता येणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय। तर तुम्ही कशाची वाट पाहणार? जे तुमच्या मनात नाही ते माझ्या मनात नसल्याचंही ते म्हटलेत। असं म्हणत पैसे वाटपावरून त्यांनी अप्रत्यक्षपणे टोला लगावला। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंना मोठा धक्का बसलाय। कल्याण ग्रामीणचे मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी राजीनामा दिलाय। दरम्यान प्रकाश भोईर हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे। रविवारी हा पक्षप्रवेश होणार असल्याचंही बोललं जात आहे। बल्लापुरात दुचाकी रॅलीच्या माध्यमातून अदिती तटकरे यांनी जोरदार प्रचार केला। बेलवली, मोहनानंदनगर, स्टेशन, कात्रप या भागात बाईक रॅलीच्या माध्यमातून प्रचार करण्यात आला। दरम्यान अदिती तटकरे यांनी दुचाकीवर बसून मतदारांशी संवाद साधला। 2 भावांनी एकत्र यावं पण ते निवडणुका जिंकतील का असा सवाल करत चंद्रकांत पाटलांनी ठाकरे बंधूंवर टीका केली आहे। तर ठाकरेंची 75 नगरसेवक शिवसेनेमध्ये गेले, त्यांना उमेदवार शोधावे लागणार असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला। सिद्धराम म्हेत्रेंची 1 तारखेची सभा ही विजयी सभा होणार असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय। तर पुढील 5 वर्षात किमान 500 मुलं मुली स्वतःच्या पायावर उभे राहतील, ही जबाबदारी माझी असल्याचंही ते म्हटलंय। बीडच्या अंबाजोगाईमध्ये नगरपालिकेसाठी उमेदवारांकडून जोरदार प्रचार करण्यात येतोय। तर भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। दरम्यान कुणाचा विजय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परभणीच्या गंगाखेडमध्ये धनंजय मुंडेंच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। गंगाखेडचा विकास वाराणसीप्रमाणे करणार असल्याचं आश्वासन धनंजय मुंडे यांनी दिलंय। हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये संतोष बांगर यांच्या कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी त्यांनी अश्लेषा चौधरींसह शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार केला। हिंगोलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून मशाल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अर्चना भिसेंचा यावेळी प्रचार करण्यात आला। लोणावळ्यातील रस्त्यावर प्रचार मोहीम संपल्यानंतर विखुरलेली फुलं आणि नारळांवरून मतदारांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे। उद्घाटनाचे नारळ फोडले असते तर रस्त्यावर पडलेले नारळ आम्हाला उचलावे लागले नसते, अशा शब्दात मतदारांनी राजकीय नेत्यांना टोला लगावलाय। जुन्नरमधून स्नेहल खोत यांना उमेदवारी दिली आहे। पुढील 5 वर्षांसाठी स्नेहल खोत यांच्या हातात सूत्र देऊन विकासाला साथ देऊया असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीला साथ देण्याचं आवाहन केलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची येवल्यामध्ये सभा पार पडली। यावेळी शिंदेंनी नाव न घेता मंत्री छगन भुजबळांवर टीका केली। येवल्याचा विकास झाला नाही, येवल्याचा विकास करण्यासाठी सेनेच्या उमेदवारांना विजयी करा असं आवाहन उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलं। शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय। राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ऐश्वर्या पाचरणे आणि इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार माऊली कटके मैदानात उतरलेत। दुचाकीवरून उमेदवारांचा प्रचार सुरू आहे। संजीव राजे नाईक निंबाळकर, रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। यावेळी मानाची पगडी देऊन उपमुख्यमंत्री शिंदेंचा सत्कार करण्यात आला।
साताऱ्याच्या फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकरांनी शिवसेनेच्या मंचावर हजेरी लावली आहे. मुलगा अनिकेत राजे नाईक निंबाळकरांच्या प्रचारासाठी त्यांनी हजेरी लावली होती. जळगावच्या मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारात एकनाथ खडसे उतरणार आहेत. ते भाजप उमेदवारांचा प्रचार करणार असल्याची शक्यता आहे. अंबादास दानवे यांनी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची भेट घेतली. यावेळी हर्षवर्धन जाधव हे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. सांगलीच्या तासगाव नगर परिषदेमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये फूट पडली आहे. राष्ट्रवादीसोबत युतीचे आदेश असतानाही भाजप तालुका अध्यक्षांनी वेगळी भूमिका घेतल्यानं अंतर्गत संघर्षाचा भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीसाठी 11 प्रभागातील 37,698 मतदार मतदान करणार आहेत. दरम्यान 2 डिसेंबरच्या निकालातून कुणाचा विजय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.